हॅलो फ्रेंड्स, सो आज आपण करणार आहोत इडली। आता पहिले इडलीचं बॅटर तयार करून घेऊया। मी इथे घेतले आहे 3 कप तांदूळ, जे मी इडली तांदूळ घेतलेले आहे, जे तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमधून मिळून जाईल। त्यानंतर मी 3 कप तांदूळला 1 कप उडदाची डाळ घेतली आणि त्याला आपण छान असं धुवून घेऊया 3-4 वेळा आणि त्याला छान 6 ते 7 तासासाठी भिजवायला ठेवून देऊयात। सो इथे मी भिजवायला ठेवून दिले आहे। त्यानंतर 7 ते 8 तासानंतर आपण याला छान असं बारीक करून घेऊया आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तांदूळ आणि उडदाची डाळ ही तुम्ही वेगवेगळी भिजवायची। सो मी यामध्ये काही जसं मेथी दाणा वगैरे टाकलेला नाही आहे आणि त्याची एवढी गरज पण नाही आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता। सो हे बघा, छान मी जेवढं बारीक होते तेवढं आपण करून घ्यायचं तांदूळ। आणि हे उडदाचं पाणी मी फेकत नाही आहे, हेच पाणी आपण ग्राइंड करायला घेऊयात। सो आपण आता उडदाची डाळ बारीक करून घेऊया। सो उडदाचं बॅटर पण आपलं ऑलमोस्ट बारीक झालं आहे आणि खूप छान असं फाईन पेस्ट करून घ्यायची। इथे मी अर्धा कप पोहे घेतले आहे, जाडे पोहे, त्याला पण आपण 5 मिनटं भिजू घालूयात आणि त्याला पण छान असं फाईन पेस्ट करून घेऊयात त्याची पण। सो झालेलं आहे आपलं सगळं मिश्रण बारीक। सो यामध्ये आपण पोर करून घेऊया आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आता याला आपण हाताने 5 ते 10 मिनटं तरी तुम्ही 7 ते 10 मिनटं तरी याला छान हाताने फेटून घ्यायचं। जेवढं छान तुम्ही फेटाल तेवढं जास्त तुमचं जे बॅटर आहे ते चांगलं फर्मेंट होईन आहे आणि जर तुम्ही सकाळी बघाल तर ते खूप छान असं हलकं होऊन जाणार आहे आणि ह्या हाताने फेटल्यामुळे त्याला फर्मेंट व्हायला पण खूप छान अशी मदत होणार। सो त्याला छान असं हाताने फेटून घेतलं आहे आपण आता आणि त्याला आता आपण झाकून छान रात्रभर ठेवून देऊया फर्मेंट व्हायला। सो बघा, आपलं बॅटर सकाळ झालेली आहे आणि माझ्या घरी आलेले आहे पाहुणे अचानक। सो आपलं बॅटर पण बघा किती छान फर्मेंट झालेलं आहे। सो कबीर झोपला आहे तोपर्यंत आपण याला पटापट करून घ्यायचं आहे, कारण त्यांना पण घाई आहे। सो चला तर मग करून घ्या लवकर इडली। आणि इथे मी जे इडली मेकर आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि लवकरात लवकर आता मी इडली टाकून घेते आहे, कारण मला अजून चटणी पण करायची आहे आणि सांबार पण करायचा आहे। काही छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या की आपली इडली खूप छान फ्लफी आणि सॉफ्ट होते। सो यातल्या टिप्स म्हणजे तुम्ही जे डाळ भिजवता तेच पाणी तुम्ही वापरा बारीक करायला आणि छान हाताने त्याला फेटून घ्या। सो झाली आहे आपली इडली। सो आता करूया प्लेटिंग आणि देऊया पाहुण्यांना आणि तुम्ही तोपर्यंत करा चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट। आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि तुम्ही पण ही इडली नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा सो की तुम्ही पण या पद्धतीने करता का। थँक्यू, बाय।